बजरंग सोनवणे जे स्वतः त्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे आपण जाऊयात। बजरंग सोनवणेजी, वाल्मिक कराडावर आधी मकोका आणि आता तर फास आणखी आवळला जातोय असं तुम्हाला वाटायला लागलेलं आहे? नाही, स्वाभाविकच आहे। पोलीस यंत्रणेला जे जे कोणी दोषी सापडले त्यांच्यावर कारवाई होणार अपेक्षित होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने कारवाई पण केलेली आहे। आणि पोलीस यंत्रणेनं आणखी माझ्या याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगणं आहे की पोलीस यंत्रणा जी आहे यांना ज्या दिवशी यांनी आज पोलीस यंत्रणेनं कोर्टामध्ये प्रेझेंट केलेलं की हे खुनाचा जो जी कट रचला घेतला या मर्डरचा, हा जो कट रचला या कटामध्ये सहभागी असलेला यांच्यावर आरोप ठेवून यांना आज मकोका लावलेला आहे। याचा अर्थ ती जी खुनाचा कट रचणार तर आणखी कोण कोण होतं, तो कुठं रचला गेला, कशा पद्धतीने रचला गेला, त्याची 29 तारखेला खंडणी मागणीतून सुरुवात झाली। 6 तारखेला जी ती काही लोक खंडणी मागण्यासाठी गेले, काही चोर भांडणं झाले, त्या दिवशी त्याच्या बाहेर समोर ऑफिसच्या कोण होते, आणखी रोडवर कोण कोण लोक होते, त्यांच्याशी कोण कोण बोलत होतं, 6 तारखेपासून परत किंवा 29 तारखेपासून यांच्या संपर्कात किती लोक आले, यांना पळून जायला कुणी साथ दिली, कुठं कुठं राहिले, कुणाकुणाच्या इथं राहिले, जेवढे यांना सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे। म्हणजे ही गँगवार जी आहेत ही गँगवार व टोळी युद्ध संपेल आणि आमचा बीड जिल्हा क्लीन होईल। त्याच्या पद्धतीने पोलीस यंत्रणा नक्की काम करेल। टोळी युद्ध संपावा असं तुम्ही म्हणता। मनोज जरांगे देखील आपल्याला त्या ठिकाणी बोलताना दिसतात की कुठेतरी गाडीतून गेले, कुठं कुठं गेले, कसे कसे कॉल झाले, ते सगळ्या कडेलाकडे अडकल्या पाहिजेत आणि या अडकल्याच्या नंतर याच्यामध्ये अडकत हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच्या सहभागाचे पुरावे असल्याचं एसआयटी कडे असल्याचं देखील कळतं आणि त्यामुळे कारवाई काय व्हावी असं तुम्हाला वाटतं? नाही, पोलीस यंत्रणेला तपासामध्ये जे जे आढळलं असेल त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेने ही कारवाई केलेली आहे। बऱ्याच दिवसापासून पोलीस यंत्रणा मागील 15 दिवसापासून त्यांना तपासत होती आणि बाकी सर्व प्रकार हा 1-1.5 महिन्यापासून चालू आहे। त्याच्यात या तपासामध्ये पोलीस यंत्रणेला हे दोषी आढळले असतील म्हणून पोलीस यंत्रणेने ही कारवाई केलेली आहे। त्याच्यामुळे हा एक तपासाचा भाग आहे आणि त्यांनी न्यायालयाने सुद्धा त्यांना न्यायालयीन कोठडी सुचवली, खंडणीच्या याच्यामध्ये सुनावलेली, कारण पोलीस कोठडी मागितली होती पण त्यांनी न्यायालयीन कोठडी न्यायालयाने दिली। पण त्याच्यानंतर लागलीच एसआयटीने ताबा घेऊन त्यांना मकोका कोर्टामध्ये हजर केला आणि तिथं येऊन त्यांना एसआयटीने ताब्यात घेतलेलं आणि तिथून त्यांच्यावर मकोका लागलेलं डिक्लेअर केलेलं आहे। देशमुख कुटुंबियांची मागणी, आक्रोश आणि आता थेट अटक, त्यामुळे हत्येचा गुन्हा कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे। नाही, आपण आपलं म्हणणं बरोबर आहे, पण न्यायाच्या न्यायाच्या प्रत्यक्ष देशमुख कुटुंब नाही, उभा महाराष्ट्र आहे, पण उभ्या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करेल आणि पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने काम करावं अशी माझी अपेक्षा आहे। आणि आज मकोका लागला याचा अर्थच असा आहे की ते खुनाच्या कटात आहेत, याचा अर्थच असा आहे की 302 त्याच्यावर ऑटोमॅटिक कलम लागलं जातं, मला जेवढं कायदा कळतोय त्याच्यानुसार। त्याच्यामुळे त्याच्यात काही वावगं होणार नाही किंवा आता काही त्याच्यात वेगळी अपेक्षा करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली त्याच्यात येतील। आणि सर्व जी काही घटनाक्रम या घटनाक्रमांकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी कोणी साथ या प्रकरणात दिली त्यांना फाशी झाली पाहिजे, हे माझं मत आहे। बरं, या संपूर्ण प्रकरणामध्ये आकाचा आका कोण आहे हे समोर येईल का? प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होऊन न्याय मिळेल का? नाही, याचं उत्तर असं आहे की याचा मास्टरमाइंड कुठं आहे, कसा आहे, तपासामध्ये आता लवकर कळेल ना। आणि आता तपासामध्ये मास्टरमाइंड आता मास्टरमाइंड सापडायला वेळ लागेल असं मला नाही वाटत, कारण आता मास्टरमाइंड पर्यंत कडी येत सुटली। त्याच्यामुळे आता ह्याच्या खालच्या फांद्या कोण कोण आहेत ह्याला कनेक्ट होणार आहे, ह्या सगळ्या होत्या। ह्याच्या वरी कोण आहेत, आता वरी जास्त किती कड्या आहेत सांगता नाही यायचं, पण खालच्या मात्र आणखी 50-50 कड्यावर जुटतील याला आणि ती एकूण एकाला सगळ्या जुटलं की गँगवार युद्ध आमचं बंद होईल आणि आमचा जिल्हा क्लीन होईल आणि गुन्ह्या गोविंदानं पूर्ण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या गुन्ह्या गोविंदानं नांदतील, आमचा जिल्हा पूर्वपदावर कार्यरत कायदा व सुव्यवस्था येईल। अहो, सध्या बीडमधील विद्यार्थी शिक्षणासाठी अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत, त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाही जेव्हा त्यांना संशयाच्या नजरांचा सामना करावा लागतो। मी पुणेकरांना किंवा संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करणार आहे की माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठल्या एखाद्या मुलाला, तरुणाला, तरुणीला कुठेही संशयित नजरेनं बघू नका। आमचा बीड खूप चांगला आहे। 100 ते 150 लोकांनी बीडचं नाव जरी खराब झालं असं वाटलं असलं तर त्यांच्यामुळे होत नाही। हा लागलेला एक थोडासा काळा डाग आहे आमच्या ह्याच्यावर, पण ह्याला दृष्ट लागुनी म्हणून सुद्धा लागलेला असू शकतो। त्याच्यामुळे हा काळा डाग आता लवकर निघून जाईल। त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातले आमच्या कुठल्याही जाती धर्माचे कोणी विद्यार्थी असतील, MPC आहे, FBC आहे, असे विद्यार्थी आहेत, यांचं भविष्य आपल्या पुढच्या देशातलं हे देशाचं भविष्य असणारे हे सर्व मुलं आहेत, यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे। आणि मी आणखी सकाळी पण बोललेलो, याच्या माध्यमातून जर यदा कदाचित कुठल्या मुलावर कुठं काही झालं आणि त्याला कुठं मदत नाही मिळाली तर मला मेसेज टाका, मी त्याला मदत द्यायचा प्रयत्न करेल।
पुण्यामध्ये जिथं त्यांना त्रास होतोय तिथं मी येईल. आणि एवढंच नाही तर पुण्यामध्ये एखादा हॉस्टेल मी असं उभं करून देईल बीड जिल्हावासियांसाठी, जेणेकरून की त्यांना राहायची, जेवणाची व सर्व निवासाची सर्व सोय सुविधा देण्याचं सुद्धा काम मी करेल. पण पूर्ण जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. ऐन संक्रांतीला परळी बंद आहे, बाजारपेठा बंद आहे. काय आवाहन करणार आहात तिथल्या बाजारपेठेतल्या लोकांना, सर्वसामान्यांना? बघा, परळी कुठल्याही व्यापाऱ्यांना वेठीस धरायचं काम करू नये असं मी सगळ्या समाजकंटकांना सुद्धा विनंती करणार आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करणार आहे की तुम्ही सर्वजण जागरूकतेने या गोष्टीवर लक्ष ठेवा. आणि लक्ष ठेवून आमचे SP साहेब सुद्धा लक्ष ठेवून आहेत. लवकरात लवकर कुठल्याही व्यापाऱ्यांनी ही मनानं, आज संक्रांतीचा दिवस आहे, त्या दिवशी कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, आम जनतेला कुठला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. या गुंडागर्दी करणारा सुद्धा पोलिसांनी लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. आणि जर कोणी उत्स्फूर्त बंद केलं तर तो भाग वेगळा, पण कुणी जर दाब देऊन बंद करायला हवीत असेल तर ते थांबलं पाहिजे. ते लवकरात लवकर थांबेल अशी अपेक्षा करू. आणि आमचा बीड जिल्ह्याचं नाव आम्ही पूर्वपदावर चांगल्या पद्धतीने आणू अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. बरोबर आहे, म्हणजे एकंदरीत रॅकेट उद्ध्वस्त व्हावा असं आपण म्हणताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.